राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखर उपोषणाला जे आहे ते सुरुवात झाली आहे आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपचे ओबीसी नेते ज्यांना ओळखले जाते असे परिणय फुके जे साखर उपोषणाला भेट देत आलेले आहेत। काय सांगाल एकंदरीत मनोज जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम अशा असताना भाजप म्हणून आपण याचं कसं उत्तर देता, कारण की मोठ्या प्रमाणात जे आहे बघितलं असेल तर मराठा आमदार त्यांनी समर्थन सुद्धा मनोज जरांगे यांना दिलेलं आहे। बघा असं आहे की मराठा समाजाला आरक्षण भेटण्याकरता कोणताही विरोध नाही। मराठा समाजाने वेगळं आरक्षण घ्यावं त्यातही आम्हाला काही अडचण नाही आहे, पण ओबीसी ओबीसी कॅटेगरीत जर मराठा समाज आरक्षण मागत असणार तर हे असंवैधानिक आहे आणि चुकीचं आहे। आणि म्हणून या मागणीमुळे आणि मनोज जरांगे पाटील समर्थकांचं मुंबईमध्ये ते आझाद मैदानावर ते आंदोलन करताय, त्यामुळे ओबीसी समाजामध्ये एक असंतोष पसरलेला आहे। ओबीसी समाजामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि म्हणून त्याकरता राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर बबनराव तावडे सरांच्या नेतृत्वात इथे संविधान चौकात एक सरकारचं लक्ष वेधण्याकरता हे एक साखळी उपोषणाची सुरुवात आजपासून करण्यात आलेली आहे। आणि त्या उपोषणाला मी आज आता इथे भेट देत आहे आणि या माध्यमातून या सगळ्यांना राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सर्व पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्त्यांना मी आश्वस्त करतो की ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही, ओबीसी आरक्षणामध्ये कोणालाही वाटेकरी करणार। आपण जर बघितलं असतं तर मनोज जरांगे भूमिकेवर ठाम आहे। ते बोलले की आझाद मैदान सोडवण्याने जिथपर्यंत आपण विजय जल्लोष काढणार नाही आणि जर मार्ग बदलला तर आपली काय भूमिका असणार आहे। नाही, मला असं वाटत नाही की मनोज जरांगेच्या आंदोलनामुळे सरकार कुठेतरी दबणार किंवा झुकणार, कारण त्यांची असंवैधानिक मागणी आहे। आणि ही फडणवीस सरकार काय कोणतीही सरकार असणार, राज्य सरकार, केंद्र सरकार किंवा इतर कोणत्याही पक्षाचे सरकार असणार तरी मनोज जरांगेची जी मागणी आहे ती होऊ शकणार नाही। आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यात काही होणार नाही, पण नुसतं ओबीसी समाजामध्ये असंतोष निर्माण होऊ नये म्हणून मी इथे आलेलो आहे। आपण बघू शकतो राष्ट्रीय ओबीसी समाजातर्फे जे आहेत ते आजपासून साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे आणि मोठ्या प्रमाणात जे आहेत ते विविध पक्षातले जे आहेत ते नेते मंडळी जे एका अर्थाने या साखळी उपोषणाला जे भेट देत आहेत। तेजस मोहतोरे, जय महाराष्ट्र, नागपूर।